आज आपण या मस्त अशा पापडी चाटची रेसिपी बघणार आहे. मला संध्याकाळी स्टॉल लावायचा आहे माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये, त्याच्यासाठीच मी बनवणार आहे. आणि ही रेसिपी मी स्ट्रीट फूडवाले जे असतात ना त्यांच्याकडून शिकली आहे, म्हणजे त्यांची बघितली आहे का ते त्यांना. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि तेल टाकलं आहे, साधं मिक्स केलं आणि नंतर अशी कणिक मळून घेतली. आता मी भरपूर मळले तर तुम्हाला दिसत असेल, कारण मला 200 ते 250 पापड्या बनवायच्या आहेत. तर पटकन घेते पापड्या बनवायला. आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे. आणि आपल्याला जी साईज हवी आहे ना त्या साईजने आपण कट करून घ्यायचं आहे. इकडे मी लाटेपर्यंत तेल मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आणि छान अशी एक चपाती लाटून घेतली आणि एका ग्लासच्या साह्याने मी पापडी काढून घेते. आता पापडी मी मोठ्या साईजची घेते आहे, कारण मी जो स्टॉल लावणार आहे तिथे मला पापडी चाटची प्लेट बनवून द्यायची आहे. त्याच्यामध्ये मी 5च पापड्या देणार आहे, ते थोड्या मोठ्या साईजच्या. आता ही उरलेली जी कणिक आहे ती आपण परत त्याच्यातच मिक्स करणार आहे, परत आपण त्याचंच बनवणार आहे. आता इथं तेल गरम झालं आहे का बघते मी, छान गरम झालं आहे. आणि ह्या ज्या आपण पापड्या बनवल्या आहे ना त्याच्यामध्ये मी फोर्कच्या साह्याने असे डॉट डॉट करून घेते, म्हणजे आपल्या पापड्या ज्या आहेत ते फुगणार नाही, एकदम क्रंची कुरकुरीत पापडी अशी बनून जाईल. असे छान डॉट डॉट करून मी तेलामध्ये आता तळून घेणार आहे. आता तेल बघा कडक तापेपर्यंत मी गॅस फुल केला होता आणि आता मी गॅस कमी केला आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे. आता मला भरपूर करायचं असल्यामुळं मी इथं तेल भरपूर घेतलं आहे, 1 किलो तेल आहे आणि मी याच्यामध्ये भरपूर अशा पापड्या टाकते आहे. आणि गॅस कमी आहे, कमी गॅसवरती कुरकुरीत भाजल्या ना पापड्या तर मग छान होतात, नाही तर आतून कच्च्या राहतात आणि वरून करपतात. तर कमी गॅसवर अशा लाल होईपर्यंत भाजायच्या आहे. आता आपण ही पापडीची रेसिपी बघितली, आता आपण लाल चटणी आणि हिरवी चटणी म्हणजे आंबट गोड चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी पाहणार आहे. तर पहिले मी चिंचाची चटणी बनवायला घेतली आहे. इथं मी चिंच घेतली आहे, चिंच विकत आणलेली आहे, ती मी एका बाउलमध्ये भिजत घालते आहे. अर्धा ते पाऊण तास आपल्याला ही भिजू द्यायची आणि नंतर हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याचा असा पल्प काढून घ्यायचा आहे, गाळणीने गाळून मी असा पल्प काढून घेतला आहे. आणि गूळ घेतला आहे, इथं बारीक असा चिरून घेतला आहे मी गूळ. आणि काळं मीठ लागेल आपल्याला, माझ्याकडे असं मोठं मीठ आहे ते मी बारीक करून घेते आहे. आणि कढई ठेवली गॅसवरती गरम व्हायला, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये हिंग टाकते आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता जिरे. जो पल्प आपण काढून घेतला आहे ना तो 2 वेळा गाळणीने गाळून घ्यायचा आहे. आणि ह्या जिरेच्या फोडणीमध्ये फक्त आपल्याला फोडणीमध्ये एवढंच हिंग आणि जिरे टाकायचे, ह्याच्यामध्ये हा पल्प आपल्याला टाकायचा आहे. आता मी बघा ह्याच्यामध्ये हा पल्प टाकणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर गूळसुद्धा टाकायचा आहे. आणि गूळ पटकन वितळावा म्हणून बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे गुळामध्ये खडे नको आहेत. तर मी हा पल्प ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकलेला आहे, छान मिक्स करते. थोडीशी उकळी फुटायला लागली की आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. आता मी चिंच घेतलेली 1 वाटी होती आणि गूळसुद्धा मी 1च वाटी घेतला आहे. जेवढी चिंच होती तेवढाच गूळ घेतला आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये तिखटसुद्धा टाकणार आहे. आंबट गोड तिखट ही चटणी ना चिंचाची खूप छान लागते. चाटवरती ही चटणी आणि पुदिन्याची चटणी ह्यांनीच खूप सुंदर स्वाद येतो. तर इथं पहिल्यांदा सगळ्यात पहिले मी काळं मीठ टाकते, त्यानंतर आपल्याला साधं मीठ थोडंसं टाकायचं आहे. मी लाल मिरची पावडर टाकते ज्याने कलर छान येतो लाल असा. त्यानंतर इथं मी जिरा पावडर टाकली बारीक केलेली आणि थोडीशी धना पावडर टाकली. आता हे छान मिक्स करून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण चिंचमध्ये भरपूर पाणी टाकलेलं तर ते पातळ आहे खूप. आपल्याला बघा आता असं घट्ट छान होईपर्यंत एक 4 ते 5 मिनिटं मस्त गॅसवरती हे छान हलवून घ्यायचे. चटणी छान मिक्स केल्यानंतर आणि थोडा वेळ उकळल्यानंतर एक 5 ते 6 मिनटामध्येच ही थोडीशी घट्टसर व्हायला लागेल. तुम्हाला जशी क्वांटिटी हवी तशी घेऊ शकता. आता थोडीशी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर घट्ट होईल. आता इथं घेतलं मी मिक्सरचं भांडं, आपण बनवतो पुदिन्याची चटणी. भरपूर पुदिना घेतला आहे आणि पुदिनापेक्षा थोडं जास्त कोथिंबीर घेतली आहे. आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे पुदिना आणि कोथिंबीर घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. आता
आता ही चटणी जास्त तिखट नको आहे, तर माझी थोडीशी नॉर्मल तिखट झाली आहे. तुम्ही 1 मिरची ते 1.5 मिरचीच टाका, मी 2 टाकली आहे. म्हणजे मी अजून बनवणारच आहे, पण ही पहिल्यांदा थोडीशी बनवून घेतली आहे मी. तर ह्याच्यामध्ये मी परत आलं टाकलं आहे, काळं मीठ चवीनुसार, साधं मीठ थोडंसं, आणि ह्याच्यामध्ये पण जिरा पावडर मी टाकते आहे. चव छान येते ह्याने. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या टाकायच्या आहे आणि छान याची पेस्ट बनवून घेते. आता ही चटणी आपली जवळपास तयारच आहे. फक्त ह्याच्यामध्ये ना मी पाणी थोडं ॲड करणार आहे, कारण ही थोडीशी घट्ट आहे, थोडी म्हणजे थोडी जास्तच घट्ट आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, आणि आपली आंबट गोड चिंचेची चटणी पण तयार आहे आणि पुदिन्याची पण चटणी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये मी फक्त लिंबू ॲड केलं आहे, ज्याने टेस्ट खूप सुंदर येते. माझी ही ऑल टाईम फेवरेट आहे. कोणतीही चाट असेल ना, तर ही मला आवडती चटणी. आता इथं पोटॅटो घेतलं आहे उकडलेलं, मी ते पापडीवरती टाकलं, दही टाकलं, आंबट गोड चटणी, पुदिन्याची चटणी, आणि त्याच्यावरती टॉपिंगसाठी मी डाळिंब टाकलं आहे, परत शेव टाकली आहे, आणि सगळे मसाले टाकलेत. खायला 1 नंबर लागत होतं. मी घरच्यांना पण दिलं आणि मी सुद्धा खाल्लं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब. बाय बाय.